एका शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळं काही जण म्हणतात की प्रवेश नव्हता करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? पण मात्र काही जण म्हणतात की मंगेश साबळे फक्त स्टंट करतात आणि मंगेशराव सारखा एक प्रशासकीय यंत्रणेसोबत भांडणारा माणूस असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये वडोद बाजार सर्कलचं नाव एक नंबरला राहील जर या माणसाने बदल जर केला नाही 5 वर्षामध्ये आणि हा माणूस जर त्यांच्यासारखाच निघाला तर पुढच्या 5 वर्षामध्ये याला उभं करू. सर्कलमधल्या लोकांचेच नाही, मी सांगतो की वडोद बाजार सर्कलमधल्या लोकांना सांगायची आणि अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज सुद्धा पडणार नाही. आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमधल्या गेवराई पायगा या गावामध्ये. हे गाव मंगेश साबळे यांचं आहे. मागच्या 3 वर्षापासून ते या ठिकाणचे सरपंच आहेत. पण मात्र सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळं जिल्हा परिषद सदस्याची त्यांनी उमेदवारीसुद्धा दाखल केली आहे. नेमकी गावकऱ्यांच्या काय भावना आहेत, काय मागण्या आहेत, खरंच या निवडणुकीमध्ये काय होईल हेच आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊ. आज मंगेश साबळेबद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्राचा लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलं आहे ती म्हणजे वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कल. कारण मंगेशराव सारखा एक चळवळीतला माणूस या निवडणुकीत उभा राहिला आहे. आतापर्यंत 2 निवडणुका झाल्या पण काही कारणास्तव मंगेशरावला त्या ठिकाणी हे करता नाही आलं. पण ही जिल्हा परिषद निवडणूक ते आता मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि जिल्हा परिषद सर्कलमधील लोकांचे जे प्रश्न आहेत, जसं गावानं त्यांना साथ दिली, भरभरून मतदान दिलं, तर गावाच्या बऱ्याच प्रश्नांना त्यांनी हात घातला आणि ते प्रश्न मिटवले. मुख्यतः सर्वसामान्याच्या मागण्या जास्त नसतात, सर्वसामान्याच्या अपेक्षाही जास्त नसतात, पण ज्या छोट्या छोट्या मागण्या असतात त्याच्यासाठी सर्वसामान्याला या शासनाच्या दरवाजापर्यंत जावं लागतं, नाक घासावं लागतं. आणि यामध्ये असलेला अधिकारी वर्ग हा सर्वसामान्याची या ठिकाणी हे करत असतो, एरझारा मारायला लावत असतो. पण मंगेशरावमुळं आज तालुक्यातच नव्हे जिल्ह्यातच मंगेशरावच्या गावचं आहे असं म्हटलं की अधिकाऱ्याला आधीच मुंग्या यायला लागतं. म्हणून कोणी पैशाची मागणी करत नाही किंवा त्यांना अपेक्षाही राहत नाही आणि सर्वसामान्यांचं काम वेळेवर होतं. मंगेशरावचं नाव जरी आम्ही सांगितलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रभर कुठेही काही अडचणी आल्या तर हे होतं. गेवराई पायगा सांगत असताना किंवा आता तुम्ही मंडळी जेव्हा बघताय, जर मंगेशराव म्हटलं की गेवराई पायगा येतं म्हणजे गावाचं नावसुद्धा त्या माणसामुळे उंचावलं. तसंच वडोद बाजार सर्कलचं नावसुद्धा त्या माणसामुळे उंचावणार आहे. फक्त जनतेला हेच आव्हान आहे की बाबा चळवळीतला माणूस आहे, आता कोणाच्या सिंपतीवर कोणाच्या सहानुभूतीवर हा असेल कोणी चांगलं थोडंसं हे असेल, पण भावनिकतेवर राजकारण होत नसतं. येणाऱ्या काळामध्ये राजकारणासाठी विकास खेचून आणावा लागतो, निधी खेचून आणावा लागतो, अधिकाऱ्यासोबत भांडावं लागतं, त्याला प्रशासनाचं आकलन लागतं. आणि जर प्रशासनाचं आकलन तुमच्याकडे असेल आणि मंगेशरावसारखा एक प्रशासकीय यंत्रणेसोबत भांडणारा माणूस असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये वडोद बाजार सर्कलचं नाव 1 नंबरला राहील असं मला नक्की ठामपणे सांगता येईल. नक्कीच मंगेश साबळे यांचं जे नेतृत्व आहे ते आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सरपंच म्हणून त्यांच्या धडाडीच्या आंदोलनामुळं ते प्रसिद्ध आहेत. पण मात्र त्यांनी एका शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळं काही जण म्हणतात की प्रवेश नव्हता करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? मंगेशराववर प्रेम करणारा महाराष्ट्रातील अखंड युवा समुदाय आणि मंगेशराववर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या जरी ही भावना असली तरी मंगेशराव हे पक्षाच्या याने न चालता स्वतः एक चळवळीतला माणूस आहे. चळवळीतला माणूस संपला नाही पाहिजे. चळवळीतल्या माणसाला राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना 100 गोष्टींना अडीअडचणींना सामोरे जावं लागतं. जेव्हा पक्षाची ताकद तुमच्या पाठीशी उभी राहते, चळवळीतला माणूस असतो आणि पक्षात जातो, तेव्हा सर्वसामान्य प्रश्नाची जाणीव त्याला राहते आणि मग तो सर्वसामान्यासाठी काम करतो. पक्ष हा आधार आहे. मंगेशरावला आपल्याला जिल्हा परिषदला 100% निवडून आणायचं होतं. खासदारकीच्या वेळेस असाच एक प्रसंग आम्हाला जाणवला आणि 100% अशी गोष्ट लीक झाली. मार्केट कमिटीची निवडणूक झाली त्यावेळेस मंगेशरावनी काळेसाहेबासोबत मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी एक फोटो काढला होता. लोकसभेच्या आदल्या दिवशी तो फोटो व्हायरल केला गेला आणि मंगेशरावांनी यांना पाठिंबा दिला असं सांगितलं गेलं. चुकीचा मेसेज पसरवला जातो. अपक्ष आहे तो काय करू शकतो किंवा अपक्षाला काय करता येईल असा मेसेज पसरवता जातो. म्हणून आपल्याला एक आधार घ्यावा लागला आणि आधार अशा माणसाचा घेतला की शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब हे चळवळीतले आहेत. त्यांनी महाराष्ट्राला एक नवीन चळवळ करून दाखवली आणि विशेष म्हणजे ते लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत. लाडकी बहीण योजना त्यांनीच आणली आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात लाडकी बहीण आली. युवा प्रशिक्षणसुद्धा त्यांच्या काळातच चालू झालं आणि जे महाराष्ट्रामध्ये धडाडीचे निर्णय झाले मला असं वाटतं एकनाथराव शिंदेसाहेबांच्या काळात झाले. म्हणून त्यांचा विचारधारा घेऊन आम्ही सर्कलमध्ये जातो आहे. सर्कलमधल्या जनतेनेही आम्हाला भरभरून प्रेम दिलं आहे. काही लोकांच्या अडीअडचणी असतात की ते समोर येत नसतात, पण आम्हाला गॅरंटी आहे की याच्यामध्ये आपण विक्रमी मतदानाने ही निवडणूक लढू आणि विजयी होऊ. नक्कीच आपण जर
तुमच्या गावचा विकास पाहिला तर मंगेश साबळे यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे झाला आहे. पण मात्र काही जण म्हणतात की मंगेश साबळे फक्त स्टंट करतात. हे बघा, आता राजकारणात जर एखाद्याला समोरासमोर हरवता आलं नाही तर त्याच्या मागे त्याच्याविषयी वाईट पसरवून हरवलं जातं. त्यामुळे जेव्हा मंगेशराव राजकारणात एवढ्या लेवलला गेले आणि सर्वसामान्य कुटुंबातलं 2 एकर जमीन असलेलं कुटुंबातलं वडील नसलेलं कुटुंबातलं पोरगं एवढ्या महाराष्ट्राच्या ख्यातीत जातं तर राजकारण्यांच्या पोटात दुखतं. आता सर्वसामान्य जेव्हा असे प्रश्न विचारतात तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेलाही माहिती आहे हे यांच्या कुटुंबाच्या भलाईसाठी काम करत आहे. आज तुम्ही बघितलं की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की स्वतः आमदार, बायकोला नगराध्यक्ष, पोरगं नगर सेवक असे बरेच आपण हे बघतोय. मग सर्वसामान्य कुटुंबातलं पोरगं लढायला निघालं आहे, कुठंतरी शासनाच्या पदावर जात आहे, सर्वसामान्यासाठी भांडत आहे. आंदोलन करावं लागतात, स्टंट म्हणण्यापेक्षा आंदोलन करावं लागतं. आणि सर्वसामान्याला माहिती आहे जेव्हा तुम्ही जातात तर अधिकारी किती मुजोर वागतात आणि कशा पद्धतीने करतात हे सर्वसामान्याला सर्वांना माहिती आहे. कशा पद्धतीने पैसे त्यांच्याकडून घेतले जातात, फसवणूक केलं जातं. अहो साधं 21 रुपयात जे उत्पन्न भेटतं ते 500 रुपये देऊन उत्पन्न काढावं लागतं. हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती नाही का? महाराष्ट्रातल्या जनतेला हे माहिती नाही का आपण विहीर आपल्याला शासनाने दिली आणि ती विहीर देण्यासाठी आपल्याला 10-10, 15-15 हजार आणि जमा करणारे कोण आहे? यांचेच कार्यकर्ते, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणारे लोक जर जमा करत असतील तर याला कुठंतरी बदललं पाहिजे. आणि या व्यवस्थेविरुद्ध उभा राहिलेला हा मंगेश साबळे याच्या विरुद्ध असं बोललं जाईल, असं हे केलं जाईल. पक्षात गेला नाही पाहिजे, मग किती दिवस त्याने भांडायचं, किती दिवस व्यवस्थेच्या विरोधात राहायचं. म्हणून व्यवस्थेत जाऊन सर्वसामान्याचे प्रश्न मांडण्यासाठी मंगेशराव आता पक्षामध्ये गेले. मग आता या निवडणुकीमध्ये मंगेश साबळे यांना कोणाचं आव्हान आहे किंवा टक्कर होईल असं वाटतं का? मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये आव्हान आपल्याला या सर्कलमध्ये तरी दिसत नाही. पण तरी ठीक आहे, एक निवडणूक आहे, या मैदानामध्ये प्रत्येकजण प्रतिस्पर्धी असतो, आपापली विचारधारा मांडत असतो. पण जर सर्वसामान्य युवकांनी, सर्वसामान्यांनी जर ही निवडणूक हातात घेतली तर मला असं वाटतं की तुम्ही सगळीकडे महाराष्ट्रभर पक्षाचे लोक निवडून देत आहे, वेगवेगळे लोक निवडून देत आहे. ज्यांनी ना शेतकऱ्यांसाठी एक आंदोलनं केले, ना शेतकऱ्यांसाठी कधी उभे राहिले, अशा लोकांना तुम्ही निवडून देणारे भावनेच्या भरामध्ये. पण एक माणूस तुम्ही मंगेशराव सारखा निवडून द्या. माझे हात जोडून विनंती आहे, सर्कलमधील लोकांनाही विनंती आहे की एवढा माणूस तुम्ही निवडून द्या. मी तुम्हाला सांगतो की पंचवार्षिक झाली म्हणजे निवडणूक संपत नसते. जर या माणसाने बदल जर केला नाही 5 वर्षामध्ये आणि हा माणूस जर त्यांच्यासारखाच निघाला तर पुढच्या 5 वर्षामध्ये याला उभं करू नका. आपण जर पाहिलं तर तुमच्या गावचा बराच विकास झाला असं तुम्ही म्हणताय, पण आजूबाजूच्या गावाची काय परिस्थिती आहे? मुळातच मी तुम्हाला एवढं गोष्ट क्लिअर करतो की मी या गावाचा नाही आहे, तुम्ही बाईट विचारली म्हणून सांगतो. आमच्या गावामध्ये पण अशीच परिस्थिती आहे. पण मीडिया म्हणून माझं तुम्हाला हे की तुम्ही आजूबाजूच्या गावामध्ये जर गेलात तर तुम्हाला अशा पद्धतीची कुठेही व्यवस्था दिसणार नाही. हा विकास कशातून झाला तर हा विकास झाला स्वतः जो गावाचा करता धरता आहे, जो गावाचा प्रथम नागरिक पद आहे त्यानं प्रामाणिकपणे वागला म्हणून गावाचा विकास झाला. गावामध्ये वेगवेगळे कामं खेचून आणायचे असतात, पण गावामधलेच कामं आपण गावामधल्याच कामामध्ये थोडाफार पैसा मला भेटतो का असं केलं तर मग गावाचा विकास होत नसतो. मला असं वाटतं की 3 वर्षामध्ये झालेला विकास आजपर्यंत 25-25 वर्षामध्ये कोणत्याही गावात झाला नाही. विशेष म्हणजे माझ्या गावात सुद्धा झालेला नाही. मग म्हणूनच बऱ्याच गावचे लोक म्हणतात की मंगेश सारखा सरपंच आमच्या गावामध्ये सुद्धा पाहिजे. प्रत्येकाला वाटतं पण चळवळीतला नेता असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या शेतकऱ्यावर संकट येतं, एखाद्या शेतकऱ्यावर असं वाटतं की कोणीच आपल्या पाठीशी उभं राहत नाही, तेव्हा त्याच्या हृदयातून आवाज येतो की मंगेशराव आता मला मदत करतील. मला असं वाटतं की त्या शेवटच्या माणसाने सुद्धा आता एखाद्या पक्षाच्या नादीने लागता, भावनिकतेच्या आहारीने जाता मंगेशरावला चांगलं मतदान देऊन त्याला विजयी केलं पाहिजे असंच मला या ठिकाणी वाटतं. सर्कलमधल्या लोकांचे कामं करतील का? सर्कलमधल्या लोकांचेच नाही, मी सांगतो की वडोद बाजार सर्कलमधल्या लोकांना सांगायची आणि अधिकाऱ्याकडे जाण्याची गरजसुद्धा पडणार नाही. मंगेशराव जिल्हा परिषद सदस्य झाले तर मला असं वाटतं सर्कलमधल्या लोकांची कामच सोडा, पण सर्कलमधल्या लोकांना घरबसल्या कामं देण्याची योजनासुद्धा आम्ही तयार केलेली आहे. आम्ही तर अशी योजना तयार केलेली आहे सहकारी म्हणून की सर्कलमधल्या 5 पंचकृषीतल्या लोकांना आम्ही छोट्या छोट्या कामासाठी तहसीलला जाऊन देण्याची सुद्धा हे ठेवणार नाही. व्यायामशाळा असेल, जिल्हा परिषद शाळेचा हे असेल, त्याचबरोबर तुमचं गावातले प्रश्न असतील, मुलांचं उत्पन्न असेल, हे असेल, हे सर्व आम्ही गाव पातळीवरच देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आमची एक टीम काम करणार आहे आणि मंगेशरावच्या मागेही आमची एक जणाची टीम गाव पातळीवर काम करणार आहे. गावातले प्रत्येक प्रश्न गावातच होणार आहे. विशेष म्हणजे महिन्याला आपण एकदा गावामध्ये मंगेशरावच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जे जिल्हा परिषद सदस्याच्या याच्यामध्ये लोकांच्या प्रश्नासाठी एक सभासुद्धा आपण दर गावामध्ये ठेवणार आहे.